अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसाने कहर केलेला आहे। आपण बघतो की सर्वत्र जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो पडलेला आहे। मुसळधार पाऊस झालेला आहे। तर पाथर्डी तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। त्यामुळे हे सगळे दृश्य जे आहे ती आपल्याला एकंदरीतच बघायला मिळते की पाऊस किती मोठ्या प्रमाणात झालेला आहे। हे सगळे घरांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। सध्या मी पाथर्डी तालुक्यातील करंजी गावामध्ये आहे आणि ही सगळी दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। सगळे घरांना पाण्याने वेढा दिलेला आहे। करंजी घाटामध्ये मोठ्या प्रमाणात डोंगर परिसर आहे आणि या डोंगरावरचं सगळे पाणी गावामध्ये आता आलेलं आहे आणि त्यामुळे एकंदरीतच हे सगळे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। या गावाला आता ओढ्याचं स्वरूप जे आहे ते पाहायला मिळत आहे। सगळं पाणी वाहत आहे आणि एकीकडे दुसरीकडे विशाखापट्टणम महामार्ग जो आहे तो देखील बंद झालेला आहे। पण की रस्त्यावरून पाणी वाहत आहे आणि हे सगळे रस्त्याची बाजूची साईड जे वाळू आहे ती माती आहे ती देखील वाहून गेलेली आहे आणि हे घरांमध्ये देखील पाणी जे आहे ते शिरलेलं आहे। त्यामुळे एकूणच हे पावसाचं विदारक दृश्य जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी घरं वाहून गेलेले आहेत, जनावरे वाहून गेलेले आहे आणि हे बघू शकतो आपण समोर गाड्या ज्या आहे त्या पाण्यातून मार्ग काढत आहे। हा रस्ता देखील खचलेला आहे एका साईडला। खाली आपण बघू शकतो की रस्ता जो आहे तो खचलेला आहे आणि एकंदरीत सगळी दहास्ता जी आहे ते पावसाची आपल्याला पाहायला मिळते आहे। त्यामुळे एकंदरीतच प्रशासनाकडून देखील खबरदारीची उपाययोजना म्हणून या ठिकाणी आदेश काढण्यात आलेला आहे की नागरिकांनी खबरदारी घ्यावी। आणि दुसरीकडे आपण पाहू शकतो की हे पाऊस जो आहे ती हवामान खात्याने या ठिकाणी ढगफुटी पावसाचे ज्या अंदाज वर्तवला होता त्यानुसार हा पाऊस जो आहे तो झालेला आहे। काही नागरिक आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल, कधीपासून हा पाऊस पडतोय? रात्री 12 वाजल्यापासून हा पाऊस चालू आहे। 4 वाजल्यापासून दोन्ही तलावाचं पाणी या सांड्यामधून बाहेर आल्यामुळं काही घाटातलं पाणी काही डोंगरातलं पाणी त्याच्यामुळे पाण्याचा मोठा ओघ या ठिकाणी वाहत आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी जनजीवन एकदम विस्कळीतपणा झालेला आहे। या ठिकाणी एनडीआरएफची जवानची टीम नगरहून या ठिकाणी पाचारण झाल्यानंतर 5-6 कुटुंबातली जवळजवळ 4-4, 5-5 माणसं मिळून अशी 20 माणसं या ठिकाणी जवानांनी बाहेर काढलेले। पण या ठिकाणी भरपूर असं मोठं नुकसान झालेलं आहे। शेतीचं नुकसान झालं, जनावरांचं नुकसान झालं, जनावरे या ठिकाणी वाहून गेले, शेळ्या वाहून गेल्या, गाड्या वाहून गेलेल्या आणि शेतीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। फळबाग फार मोठी आहे, या ठिकाणी कांद्याचं पीक पण फार मोठं त्याचंही नुकसान झालेलं आहे, जमीनही वाहून गेलेली आहे। निश्चितच शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, जनावर राहून गेलेलं आहे। तर प्रशासनाच्या वतीने अनेक रेस्क्यू देखील या ठिकाणी नागरिकांना करण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन कसं कुणाल जायकर, TVN मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।